आणि मला असं वाटलं की नाही, हे मॅनेज नाही होत आहे माझ्याच्यानी. माझी फॅमिली खूप ॲडजस्ट करते, पण मी त्यांना वेळ देऊ शकत नाहीये का? पण मग मला असं वाटतं चांगली प्रतिक्रिया किंवा वाईट प्रतिक्रिया दोन्हीही छान असतात एक ॲक्टरसाठी. कारण म्हणजे तुमची मालिका चर्चेत आहे, तुमची मालिका बघितली जाते. आणि निगेटिव्ह कमेंट सांगायची झाली तर अशी आली की आता हे दत्तूबाबाचं झालं, हे पुन्हा कशाला? किंवा मध्ये अविनाश जेव्हा मला त्रास देत होता, हे असं कुठे चालतं का? आजकालची कुठल्या स्त्रिया सहन करतात का? तर नमस्कार. मालिका बघ मराठीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला तर कशी आहेस? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. भेटून खूप छान वाटलं तुला. बऱ्याच दिवसांनी आपण मलाही भेटतोय. खूप दिवसानंतर आपण भेटलोय. सध्या मालिकाच्या इंटरेस्टिंग फेजवर आहे आणि सध्याच एक विषय झाला मालिकेत तो म्हणजे हुबळी बाबा. हां. तो महाराष्ट्रातला प्रचंड चर्चेचा विषय होता. तो सगळा एक टप्पा करताना तुला कसं वाटलंय? त्याबद्दल काय सांगशील? ते दत्तोबाबा म्हणून आमच्याकडे आलेले होते आणि असे बरेचसे खरी उदाहरणं आहेत. आपल्याला माहितीच आहेत. तर लोकांचा त्या सब्जेक्ट विषयी जरा राग पण होता आणि पुन्हा हे सगळं कशाला दाखवतायत असं सगळं होतं. पण ते परत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. पण तो ट्रॅक मला करताना खूप मजा आली. आधी थोडी दडपणात होते मी, की तो कसा दिसेल आणि अनुप्रिया तो कसा साकारेल आणि ते कसं जुळून आणतील. पण आमच्या दिग्दर्शकांनी खूप छानरित्या दाखवलं ते आणि मला करायला मजा आली. का माहितीये ना, एक स्ट्रॉंग अनुप्रिया त्यात दिसली, की ती कसं सगळं प्लॅन करून बरं त्यात मी फायटिंग सिक्वेन्सेस पण केलेत आणि म्हणजे लिटरली मला बांधलं गेलेलं त्यातनं मग स्वतःला सोडवण्यापासनं मी रिअल केलंय सगळं. पडण्यापासनं, स्वतःला पूर्ण सोडवण्यापासनं, पळण्यापासनं, तिकडे जाऊन प्रचारात त्याच्याबद्दल मी जे काही बोलते ते आणि त्यानंतर त्याला चपलेने कसं मारते, लाथाबुक्क्यांनी कसं मारते. अरे बापरे! विचारू नका. त्याला खेचत कसं आणून फेकते. या सगळ्याचा फिजिकली आणि मेंटली थोडासा त्रास झाला, पण करताना आणि दिसताना खूप छान दिसलं आणि मुळात अनुप्रिया एक स्ट्रॉंग कॅरेक्टर म्हणून दिसून आली. तर मला मज्जा आली ते करताना. पण सध्या मालिका अशा फेजवर आहे ना, ज्याला संमिश्र प्रतिक्रिया आहेत. म्हणजे चांगलेही म्हणतायत, काही वेळा तुला ज्या गोष्टींचा त्रास होतो ते प्रेक्षकांना आवडत नाही. तर असं म्हणतात की नाही, चांगलं नाही दाखवत आहे. हं. तर जर समोर तुला अशी कोणती प्रतिक्रिया आली आहे का? की म्हणजे वाईट किंवा चांगली, तर तू शेअर करशील का? हो, हो. भरपूर येतात. कारण मी Instaवरच्या किंवा कुठल्याही सोशल मीडिया पेजवरच्या सगळ्या कमेंट्स वाचते. जसा वेळ मिळतो तसा. जास्त नाही वाचत, पण वाचते. मला असं वाटतं चांगली प्रतिक्रिया किंवा वाईट प्रतिक्रिया दोन्हीही छान असतात एक ॲक्टरसाठी. कारण म्हणजे तुमची मालिका चर्चेत आहे, तुमची मालिका बघितली जाते. माझ्यासाठी एकच आव्हान असतं माझ्यासमोर, की माझा अभिनय हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तो प्रेक्षकांना आवडला पाहिजे. मग मग ते कुठल्याही प्रकारचे प्रेक्षक असो. कधी-कधी त्यात सगळे खोटे फॉल्स आयडीज पण असतात. पण तरीही मी सगळ्यात छान ते एकदम पॉझिटिव्हरित्या घेते. त्यातली मला आजच मी Instaवरती शेअर केलंय माझ्या स्टोरीमध्ये. एकाने पाठवलंय माझ्या कॅरेक्टरबद्दल, की तुम्ही किती सहज अभिनय करता. असं वाटतं, की ही आमच्यातलीच आहे. आणि हे सध्या मला खूप म्हणजे स्टार्टिंगला जे आलेले प्रतिक्रिया त्याच्यानंतर आता येऊ लागल्या. असं वाटतं, की ती अनुप्रिया या घरचाच एक भाग आहे. आमच्यातल्या वाटता तुम्ही आणि तुमचा सहज अभिनय आम्हाला आवडतो आणि हे माझं खूप मी आय मेक इट अ पॉइंट, की अभिनय करताना तो खूप सहज असावा. तो आपलासा वाटावा. मग तो मेकअप, हेअर किंवा कपड्यातलंही असेल, तर तेही ते आपलंसं वाटावं, की ही प्रत्येक घरातली एक स्त्री आहे. किंवा वाक्य डिलिव्हरी करताना पण एखादं वाक्य असं वाटलं, की हे सहज घेते मी किंवा हे मी माझ्या घरी माझ्या मुलीला किंवा माझ्या नवऱ्याला बोलेन, तर मी ते वाक्यामध्ये ॲड करते. आणि निगेटिव्ह कमेंट सांगायची झाली तर अशी आली, की आता हे दत्तूबाबाचं झालं, हे पुन्हा कशाला? किंवा मध्ये अविनाश जेव्हा मला त्रास देत होता, हे असं कुठे चालतं का? आजकालची कुठल्या स्त्रिया सहन करतात का? तर आजकाल हे अजूनही चालतं. ही खूपच वाईट गोष्ट आहे. पण हे सगळं चालत असतं. पण एनिवे दॅट डझंट मॅटर. आपल्याला हे दाखवायचंय मालिकेमधून, की ह्याच्यातनं पुढे जाऊन ती ती बाई कशी सक्षमपणे उभी राहते आणि तिचं करिअर पुढे घेऊन जाते. सो आर-जेचं जे आहे तो ट्रॅक मध्ये-मध्ये येतोय, पण त्याचबरोबर हेही दाखवायचंय. कारण ड्रामा पाहिजे ना यार. तर त्याशिवाय मजा कशी डेली सोपला. तर असं म्हणून ते मिक्स एंड मॅच सगळे ट्रॅक्स दाखवून अनुप्रिया कशी स्ट्राँग येईल असं दाखवलं जातं.
आणि मला प्रत्येक कमेंट्स आवडतात ज्या कुठल्या येतात. पण आता बऱ्यापैकी पॉझिटिव्ह येतात. अजून एका मुलाची कमेंट आलेली, की तुम्ही तुम्ही तो किचनचा सीन करत होता आत्ता झाली एका एक 3-4 दिवसापूर्वी. करत होता आणि माझी आई म्हणाली, ती खूप मोठी फॅन आहे तुमची. ती म्हणाली, "अरे अनुप्रिया कशाला पोळ्या करते? आमच्याकडच्या घेऊन जा ना, आम्ही इतक्या पोळ्या करत असतो." तर मला अजून एक कमेंट आलेली, की तुम्ही स्वयंपाक करता सीन करता हे आम्हाला बघायला खूप छान आवडतं. कारण नाहीतर बरेचसे ॲक्टर काय करतात, की ठेवून देतात मूव्हमेंट आणि फक्त वाक्य बोलतात. तर तो ओव्हर द इयर्स जो एक्सपिरियन्स आलेला असतो आणि मेक इट अ पॉइंट टू मेक इट नॅचरल. तर असे असे बरेचसे मिक्स कमेंट्स येत असतात मला. मी अजून सांगितलं तर तुम्ही वेडे व्हाल. ताई तू आजवर अनेक मालिका केल्या आहेत. तुला आता मुलगी सुद्धा आहे. पण करिअर, आई किंवा काम हे सगळं तू कसं मॅनेज करते? आणि तुला कधी अशी अडचण आली आहे का? किंवा कधी असं वाटलंय का मनाला, की नाही हे सगळं बॅलन्स नाही होत आहे, असं कधी वाटलंय का? आत्ता झालेलं मला आठवड्याभरापूर्वी आणि मला असं वाटलं, की आम्ही इतकं हेक्टिक करत होतो दत्तोबाबाच्या वेळेला आणि मला असं वाटलं, की नाही हे मॅनेज नाही होत आहे माझ्याच्यानी. माझी फॅमिली खूप ॲडजस्ट करते, पण मी त्यांना वेळ देऊ शकत नाहीये का? पण मग माझा नवराच म्हणाला, की आणि माझ्या सासूबाई मला म्हणाले, की "हॅलो मॅडम तुम्ही लीड रोल करताय, तर तुम्ही हे विसरू नका. हे घ्यायच्या आधी तुम्ही विचार करायला हवं होतं." आणि मला असं झालं, "हो." पण दे आर व्हेरी अंडरस्टँडिंग आणि खूप कोऑपरेट करतात. तर होपफुली सगळं छान होईल, असं मी आशा करते. पण होतं यार, कारण लीड रोल असल्यामुळे तुम्ही प्रत्येक सीनमध्ये असता आणि मग ते थोडं जड जातं. सध्याच्या ट्रॅक बद्दल थोडक्यात काय सांगशील? नवीन एंट्री अरे मस्त आहे, मस्त. एक छान अशी ग्लॅमरस एंट्री आमच्या इकडे होणार आहे. एक नवीन पात्र येणार आहे, नवीन कॅरेक्टर, नवीन आर्टिस्ट येणार आहे. तर मी खूप एक्साइटेड आहे. कारण जे कुठलं कॅरेक्टर येतं त्यांचे माझ्याबरोबर सीन्स भरपूर असतात आणि अनुप्रिया वॉर झोनमध्ये येते एका वेळेनंतर. पण तिच्या स्वभावाने ते आधी सॉफ्ट जाईल आणि मग ती छान तिला वेलकम करेल आणि मग ती कशी कालवेल सगळं माझं संसार आणि मग मी त्याला कसं नीट स्वच्छ करीन बाजूला ते ताट असं. असं काहीतरी गंमत-जंमत असणार आहे. पण मी खूप एक्साइटेड आहे. कारण एक छान ग्लॅमरस चेहरा आमच्या मालिकेत बघायला मिळेल. खूप छान वाटले ताई तुझ्याशी बोलून. मलाही. प्रेक्षकांना आपल्या दादाला काय सांगाल? अ, हेच सांगेल की हे चॅनल बघत राहा. खूप छान आणि रिअलिस्टिक प्रश्न विचारतात. खूप आत्ताचे प्रश्न, आपलेसे प्रश्न विचारतात जेव्हा सो इंटरव्ह्यू देतानाही छान वाटतं. आणि माझ्यावर प्रेम करत राहा. हे वर्ष आणि पुढचं वर्ष फक्त मालिका नाही, पण चित्रपट आणि बरेचसे नवीन-नवीन माध्यमातून मी तुम्हाला दिसणार आहे. सो थँक यू. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय. आपण मलाही. पुन्हा पुन्हा भेटत जाऊ. थँक यू. थँक यू. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.